गाईस, तर आज आमच्या छोट्या नंदुबाई आणि मोठ्या नंदुबाई धोंड्याचं जेवण करायला येणार आहेत. मग दालच्या राईसची रेसिपी तर आपल्या चॅनलवर ऑलरेडी अवेलेबल आहे. तर आज म्हटलं कुर्मापुरीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी. तर चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. हरभरे तुम्ही बघू शकता. इथं हरभरे घेतले आहेत. आम्हाला कुर्म्यामध्ये हरभरे खूप आवडते. आणि इथं घेतले आहेत मी बटाटो चिरून छान असे. तर आता हे सगळं मी कुकरला लावणार आहे. वटाणा, बटाटे आणि हे इथं आणलेत वटाणे. आमच्या इकडे आता बाजार तर होऊन गेला, बाजारामध्ये वटाणे नव्हते त्यामुळे मी मॅफ्को आणलेत. तर आता इथं मी बटाटे, मॅफ्को आणि फ्लॉवर सगळंच कुकरमध्ये शिजत घालणार आहे. आजूबाजूचा पसारा थोडासा स्किप करा, कारण खूप स्वयंपाक करायचा असेल तर असा राडा गडबडी होतेच. घेतलेत मी साधारण हे 30 रुपयाचे मॅप्को आहेत. आणि ते मी 2 डब्यामध्ये लावले, कारण एका डब्यामध्ये बसणार नाही. आणि जर कुकरला लावलं तर ते खूप गिर शिजेल, त्यामुळे इथं मी 2 भांड्यामध्ये घेतले. आता ह्या वटाण्याच्या भांड्यामध्ये मी फ्लॉवर घालून घेणार आहे. फ्लॉवर साधारण पावशेर फ्लॉवर असेल, पावशेरला जरा जास्त. तर हा फ्लॉवर मी इथं घेतला आहे. त्याच्यामध्ये पाणी घालून हे कुकरला लावून देणार आहे. तर इथं भाज्या धुवून घेतलेत आणि याच्यामध्ये पाणी घातले. आता हे सगळं मी कुकरला लावणार आहे. साधारण 2 शिट्ट्या काढल्या तरी पण हे सगळं शिजेल. 4 मोठे कांदे आणि 3 टोमॅटो चिरून घेतलेत. आणि इथं आलं, लसूण, कोथिंबीरची पेस्ट करून घेतले. मी तापण्यासाठी ठेवून दिले. तर त्याच्यामध्ये 4 चमचे तेल घालणार आहे. तर इथे मी घातले 4 चमचे तेल. तर इथं आता आपलं तेल तापलं आहे. त्याच्यामध्ये मी घातले आहे तमालपत्री, कांदा. इथे आपला कांदा भाजत आलेला आहे. त्याच्यामध्ये इथं मी घेतला आहे एवढासा कोबी आहे. याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं. आता कोबी भाजत आलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला आता टोमॅटो घालायचे. टोमॅटो भाजत आलेले आहेत. आता आपल्याला याच्यामध्ये घालायचे आलं, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट घालायची आहे आपल्याला. आणि याच्यामध्ये मी वाळं खोबरं पेस्ट केलेली होती, ते वाळ्या खोबऱ्याची, ती आपल्याला त्याच्यामध्ये घालून घ्यायचं. तर याच्यामध्ये मी घातलं कुर्मा मसाला, थोडासा गरम मसाला. तर हा आहे गरम मसाला आरेचा. आणि ही आहे लाल तिखट पावडर. थोडंसं घरातलं तिखट, नमक. तर ह्याला मी इथं सगळं पाणी असं पुरणाच्या जाळीतून सगळ्या भाज्यांचं पाणी छान असं काढून घेणार आहे. आपण सगळ्या भाज्या घालून घ्यायच्या, छानपैकी परतून घ्यायचं. आता इथं थोडंसं आपल्याला लागेल तेवढं थोडंसं पाणी घालून घ्यायचं. याच्यामध्ये बघू शकता मस्त असं हलवून घेतलं आहे मी. आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलं अशा पद्धतीनं. त्याच्यावरती वरून तुम्ही काजू पाकी टाकू शकता. तर इथे आपला कुर्मा तयार आहे. आता याची एक वाफ काढून घ्यायची. बघू शकता गॅसवरती ठेवायचं, परत गॅस बंद करायचा आणि ह्याला झाकून ठेवायचं. 10 ते 15 मिनिटाला छान असं झाकून ठेवायचं. आता इथे आपल्याला पुऱ्या करायच्या आहेत. आणि पुऱ्या खुसखुशीत होण्यासाठी इथं मी घेतले 2 चमचे तेल, तेही अगदी गॅसवरती उकळून. आपल्याला मळायचं आहे पुरीचं पीठ. त्याच्यासाठी आता मी इथं घेतला आहे रवा, हा मैदा आणि हे 1 वाटी गव्हाचं पीठ आणि तेल, जे की आपण गरम करून मगाशी घेतलेलं. तर येथे मी घेतले 1 वाटी गव्हाचं पीठ. तुम्हाला जास्त पुऱ्या करायच्या असतील तर तुम्ही जास्त पीठ घेऊ शकता. आता हा घेतला आहे रवा, अगदी त्याच वाटीने सेम 1च वाटीला थोडासा जरासा कमी. आणि मैदा आपण बाहेरून आणलो की तो चाळल्याशिवाय अजिबातच घेत नाही. मग काय, मीही छान असा रवा चाळून घेतला. तर सगळं पीठ चाळून झाल्यावर त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. आता त्याच्यामध्ये आपण जे तेल गरम केलं होतं ते घातलं आणि वरून थोडंसं नमक घालून
छान असं पीठ मळून घेतलं. आता हे पीठ आपल्याला घट्टच ठेवायचे, का तर ते थोडा वेळ ठेवलं की थोडंसं पातळ होईल म्हणून. तर इथे आईने घेतल्या 15-20 मिनिटांनी पुऱ्या लाटायला. बघू शकता पुऱ्या अगदी टमटमीत अशा फुगल्या आहेत. अशा पद्धतीने तुम्ही पुऱ्या केल्या तर त्या अगदी टमटमीत फुगतात. बघा आजचा आमचा जेवणाचा बेत. तर आजची रेसिपी कशी वाटली भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.